Good evening, all. Good evening, sir. Okay. बऱ्यापैकी आपले सेशन्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये लास्ट टाइम ज्यांचं सिम्पल प्रेझेंट झाले ते कुठेच आले नाही ते. लास्ट टाइम झालेलं ना सिम्पल प्रेझेंट झाले. ठीक आहे, काही इश्यू नाही. त्यांचं मला वाटतं बऱ्यापैकी डेमो लेक्चर होतं. आजचं लेक्चर मोस्टली टाइम इंग्लिशमध्ये आपण जेव्हा सांगतो त्याचे काही आता आता किती वाजले का आपण डायरेक्ट 4:15 4:10 असं सांगतो, पण ऍक्च्युअल टायमिंग जे आहे ते लक्षात आलं. 7 वाजले. इट्स 7 o'clock. ओके. जनरली आता सकाळी म्हणजे मॉर्निंग 6 to 12, 6 AM to 12 PM पर्यंत तुम्ही मॉर्निंग म्हणू शकता. पण 12 ला नून म्हणतात. ओके. 12 बसले सगळे. मागच्या शुभम आला नाही. शुभम मागच्या सेशनला अटेंडन्स कोणाला आठवते कोण आलं होतं मागच्या ऑफलाईन अटेंडन्स? मी दोघे होता अजून. गुड इव्हनिंग ऑल. Good evening, sir. कॉल बॅक करतो सर. याच्यावरती कॉल बॅक करतो. हां, कॉल बॅक करतो लगेच. हां. तर टाइम हॅज कम नाव. ओके, टू लर्न टायमिंग्स. तर जरा जे नवीन आहेत जे जुने आहेत त्यांना जरा टाइम आपण शिकवून घेऊया. ओके. जे जुने आहेत त्यांना, नवीन आहेत त्यांचा पास्ट टेन्स आपण शिकूया. तर हे एक सेशन आहे. ओके. कुणी टाइम विचारल्यानंतर मोस्टली आपण 12:15 जसं मराठीत म्हणतो तसं 7:15 किंवा 7:30, 7:45. तर हे इंग्लिशमध्ये कसं म्हणायला पाहिजे. ओके. तर 7 वाजलेत. इट्स 7 o'clock. ओके.
7 वाजले, इट्स 7 o'clock. 12 इट्स 12 म्हणजे इट्स आफ्टरनून, इट्स 12 हे नून किंवा मिडनाईट, रात्रीचे 12. 3:30 जेव्हा 3:10 झाले, 3:30 आपण म्हणतो. ओके. 7:14 झाले, हे आपण सहसा असं म्हणत नाही, पण 7:14 झाले, 7:14. ओके. पण 7:14 आता इट्स 14 आफ्टर 7. ओके. तर मेनली याच्यामध्ये 6:30 वाजले असतील तर काय सांगताय? 6:30 हे आपण इन जनरल यूज करतो, 6:30. पण इन ऍक्च्युअल काय म्हणायला पाहिजे, इट्स 6:30. 6:30 म्हणजे 6 नंतर अर्धा तास झालेला. 6:30. ओके. इट्स 4:50. ओके, किंवा 10 minutes to 5 डायरेक्ट असं सांगू शकतो. नंतर 8:35, 25 minutes to 9. तर हे त्यांनी सांगितलं याच्यामध्ये. पण अजून एक याच्यामध्ये राहिलं की 7:45 असतील तर 7:45. ओके. 7:15 असतील तर 8:15. ठीक आहे, हे दोन एक लक्षात ठेवा. रिपीट करायचं आहे. कोणी तुम्हाला विचारलं की व्हॉट टाइम इट इज, कॅन यू टेल मी द टाइम प्लीज? तर ठीक. तर समजा एखादं टाइम कधी कोण विचारेल, म्हणजे टाइम विचारण्याचं एक मोमेंट मोस्टली टाइम महत्वाचा कुठल्या कुठल्या वेळेला असं वाटतं. एक माझ्या दृष्टीनं तुम्हाला गाडी पकडायची, जी त्यातल्या त्यात ट्रेन किंवा प्लेन पकडायचं. बसेसचं काय फोन करून बोलवतो. दुसरं मूवीचा टाइम चुकायला नको. एक्झामपेक्षा पण मूवीचा टाइम महत्वाचा. एक्झामला सव वेळ येतो. ओके. एक्झामला आधी 1च तास असतो, बरोबर. तर या 2-3 गोष्टी ज्याच्यावेळी तुम्ही कन्व्हर्सेशन करताना की काय टाइम आहे, तुमच्याकडे घड्याळ नाहीये. मी सगळ्यांना टाइम शिकवलं इथं, पण कसं विचारायचं टाइम हे पण महत्वाचं. की नवीन बॅच स्टार्ट झाली काय, ऍड झालीत काय आजपासून? ठीक आहे. महत्वाचं मेन आहे म्हणजे टू जोक्स अपार्ट, एक्झाम टाइम सगळ्यात महत्वाचा. आय हॅव एन एक्सपिरियन्स टू मिस द एक्झाम टाइम. म्हणजे मी एक्झाम एकदा मिस केली ड्यू टू डिले इन रिचिंग बाय 10 minutes. तर अशा काही एक्झाम्स आहेत, मोस्टली त्या UPSC असेल किंवा इव्हन कॉलेजच्या पण एक्झाम काही असं असेल तर त्या फायनल एक्झाम वगैरे, तर ऑन टाइम तुम्ही पाहिजे. ओके. तर त्यावेळी तुम्ही काय विचाराल? तर इथं जरा चित्र बघा ते. कुणालाही टायमिंग विचारताना अनोळखी माणसाला, तर डायरेक्ट अनोळखी माणसाकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या माणसाला त्याचं नाव माहिती नाही, काय नाही, त्याला तुम्ही टाइम विचारता. मराठीत ठीक आहे की हात सांगून डायरेक्ट चालू जाते. पण इंग्लिशमध्ये सुरुवातच आपल्याला अनोळखी माणूस असेल कुणी, एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द टाइम प्लीज? ओके. कॅन यू टेल मी द टाइम प्लीज. याच्यामध्ये कॅन यूज आहे, यू वापरलंय, टेल हे वर्ब आहे, मी म्हणजे मला, द टाइम. ओके. द टाइम द काय यूज केले, कारण तो स्पेसिफिक टाइम मला माहिती पाहिजे. ए अँड द जे शिकले तिथं हे माहिती पाहिजे की कॅन यू टेल मी टाइम, असं नाही, कॅन यू टेल मी द टाइम प्लीज. प्लीज पण म्हटलं पाहिजे. दुसरं, येस ऑफकोर्स, इट्स 3:30. म्हणजे किती वाजले? 3:30.
ओके 3:30. इट्स 3:30. ओके. दुसरं पहिला नो प्रॉब्लेम म्हणलंय का थँक्यू म्हणलंय? पहिला थँक्यू, बरोबर. थँक्यू, नो प्रॉब्लेम. ओके. आणि त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द टाइम प्लीज, व्हॉट टाइम इट इज. त्याच्यामध्ये WH क्वेश्चन आहे, व्हॉट टाइम इट इज, आणि मग त्याचा आन्सर येईल इट इज 3:30. ओके. त्याचा आन्सर खाली दिलं, इट्स 3:30. ठीक आहे. किंवा 1/4 किंवा म्हणजे 1/4, 1/4 म्हणजे 1/4, 1/4 म्हणजे पाऊण. ठीक आहे. इट्स 10:02 म्हणजे 10:02 म्हणजे 10 मिनिटं शिल्लक आहेत कुठल्या टाइम. ओके. तर समजा 7:15 सांगायचं तर काय म्हणता येईल, इट्स 7:15. ओके. 6:45 वाजले, इट्स 7:15. लक्षात आलं. 1/4 आणि 1/4. क्वार्टर म्हणजे 1/4, बरोबर. क्वार्टर 1/4 त्यावरून. नंतर 1/2 6:30, 6:30, 7:30. तर हे सगळं थोडं डोक्यात घ्या. ओके. खालचे टायमिंग जरा बघूया परत एकदा. 7 o'clock, इट्स 7 o'clock. ओके. इट्स 7 PM AM किंवा हे दोन्ही आता त्यातलं किती वाजले त्यानुसार. पण एक तुम्हाला सांगून ठेवतो थोडं वर्ड मध्ये. अर्ली मॉर्निंग असेल म्हणजे सगळ्यात पहाटे, तर त्याला काय म्हणतात, डॉन. या नावाचा पेपर आहे पण इथं नाही, पाकिस्तानमध्ये. ठीक आहे. आणि दुसरा आहे तो AM, आफ्टर मेरिडियन. मेरिडियन म्हणजे विषुववृत्त. तर मेरिडियन आफ्टर मेरिडियन म्हणजे ते AM सकाळचा जो टाइम आहे. मोस्टली मी 6 AM टू 12 पर्यंत आपण मॉर्निंग म्हणतो, गुड मॉर्निंग किंवा मॉर्निंग. 12 PM ला एक्झॅक्ट 12 PM जो आहे एक्झॅक्ट, त्याला नून म्हणतो. काही लोक 12 वाजता म्हणू शकतात गुड नून किंवा गुड आफ्टरनून. कधी होतं, जेव्हा 12 PM टू मोस्टली 4 पर्यंत गुड आफ्टरनून म्हणू शकतो. 4 ला तुम्हाला फिलिंगच असं येते की आता आफ्टरनून म्हणायची गरज नाही, गुड इव्हनिंग म्हणायला हरकत नाही. आफ्टर 4. ओके. बिटवीन 12 to 4 तुम्ही गुड आफ्टरनून म्हणू शकता. 4 PM ही इव्हनिंग आहे डायरेक्ट. 4 PM टू 9 PM, ऑलमोस्ट 9 किंवा 8 PM पर्यंत तुम्ही गुड इव्हनिंग म्हणू शकता. कुणालाही भेटल्यानंतर तुम्ही हे एक्सक्लेमेशन्स यूज करू शकता. डॉन सोडून वरचं, डॉन इज अर्ली मॉर्निंग, पहाटे. 6 AM टू 12 PM मॉर्निंग. नून, गुड नून, गुड आफ्टरनून. इव्हनिंग, इव्हनिंग, गुड इव्हनिंग. आणि 8 नंतर 8 PM टू 12 AM. AM PM ह्याच्यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून रेल्वेचं जे घड्याळ आहे मोस्टली 24 hours, बरोबर. त्याच्यामध्ये 24 hours असल्यामुळं अजून कन्फ्युजन. काही गाड्यांचं टायमिंग आहे त्या सेम डेला 12:05 AM असते, बरोबर. म्हणजे सकाळ समजा सांगली टू पुणे येणारी एखादी गाडी असेल, सह्याद्री एक्सप्रेस आहे, त्याचं टायमिंग 12 AM आहे, 12.5, 12:05 AM आहे. तर ते तिकीट बुक करताना आज जरी निघायचं असेल संध्याकाळी तरी दुसऱ्या दिवशीचं बुकिंग करायला लागतं, बरोबर. कारण तिथं 12 नंतर जे काही टायमिंग चेंज होईल ते. तर इथं 12 AM इथं तुम्ही गुड नाईट म्हणू शकता. तर मोस्टली गुड नाईट
हे सोडून बाकी जे काही सगळे आहेत ते तुम्ही म्हणजे ग्रॅटिट्यूड जे काय म्हणतोय आपण, तुम्ही ग्रीटिंग्स जे आहे ते पार्ट ऑफ ग्रीटिंग्स आहे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, ओके, किंवा गुड डे जाताना मोस्टली आफ्टर मीटिंग टू एनीबडी. तर Q2 मोस्टली लक्षात घ्या. Q2 म्हणजे पाऊण, क्वार्टर पास्ट, सव्वा, हाफ पास्ट, साडेसहा, साडेसात जे काय. लक्षात आले जे दोज हू हॅव जॉईन्ड ऑनलाईन? My screen is visible? Yes, sir. Okay. लक्षात आलंय का? पुन्हा रिपीट कुणाला करायचंय कुणासाठी? Those who have joined late. ठीक आहे. टाइमचं लक्षात आलंय? ठीक आहे, मी आता टायमिंग सांगेन जरा इथं, तुम्ही सांगायचं. What time it is now at this instance? कसं सांगायचं टायमिंग? 4:15. Q2 हे पाऊण आहे. इट इज, आता 4:16 होतील सांगा लोक. 4:15 झालेत म्हणून विचारलं. Q4. ओके, Q4. Q2 हे 4:45 म्हणायचं. Q2 ठीक आहे, Q2 म्हणजे हे लक्षात ठेवा. Q2 क्वार्टर पास्ट, 4:30 म्हणू हाफ पास्ट 4. ठीक आहे. टाइम सगळ्यात महत्वाचं आहे, हे तुम्हाला बोलताना किंवा कॉन्व्हर्सेशन्स मध्ये जास्ती बरं पडेल. ठीक आहे, वरचंही लक्षात घ्या. डॉन, मिडनाईट मोस्टली 3 AM म्हणू शकतो. मिडनाईटचा टाइम जो आहे 1 ते मॉर्निंग 4 जो आहे तो मिडनाईटचा टाइम आहे. 1 AM to 4 AM. डॉन जे मोस्टली 4 म्हणू शकतो, 3, 3:30. याच्यामध्ये टायमिंगच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही ऑनलाईन जर सर्च केलं तरी मॉर्निंग, गुड आफ्टरनून हे कल्चर वाईज डोमेस्टिकली त्यांची जिओग्राफी कसं काय काय आहे, बाकी वेगवेगळ्या देशांनुसार वेगवेगळ्या टाइमिंग, म्हणजे म्हणायचे जे ग्रॅटिट्यूड्स किंवा ग्रीटिंग्स आहेत. ओके, पण वर बाय अँड लॅर्ज तुम्ही लक्षात ठेवा एवढा. ओके, ठीक आहे. Q2 क्वार्टर पास्ट, कन्फ्युजन क्लिअर? ठीक आहे. आता पहिल्या सेशनला अजून एक जण होतं, कोण अब्सेंट आहे? अजून एक मुलगा, बरेच जण अब्सेंट आहेत मला. मोस्टली स्टुडंट ऑनलाईन कर. ठीक आहे. 9:15, 1:20. आता जे जुने जे जॉईन आहेत, म्हणजे आतापर्यंत सेशन, हा रेझ्युमे बघितलं डेटा अनालिसिस बघितलं नाही? बघितलं. डेटा सायन्स आय थिंक हा इंटर्नशिपचा आहे. स्किल्स काय पाहिजेत? आय थिंक पायथॉन, टॅब्ल्यू, पॉवर BI हे सगळे याच्यामध्ये मला तर
शब्द ऐकलेले वाटतात. इथं तुम्ही शिकताय ना SQL वगैरे. तर हे काय आहे नक्की? हे स्किल आहेत आपले. पायथन मला येत नाही पण तुम्हाला येते. पायथन हे तुमचं स्किल आहे म्हणून ते स्किल मध्ये टाकायचं. एवढं बेसिक दिलंय या रेझ्युम मध्ये. ओके, कशात काय टाकायचं हे लक्षात घ्या थोडं. टेक्निकल स्किल्स काय आहे. ओके, आणि त्याचा फॉर्म कसा पाहिजे. समरी, काही लोक समरी पण टाकतात सुरुवातीला. ठीक आहे. इंटरेस्ट, तर हे आउट ऑफ इंडियाचा रेझ्युम दिसतोय. पण तुम्ही इंटरेस्ट वगैरे हे लास्टला टाकले तर जास्त बरं. आपण आपला हॉबीज म्हणून टाकतो. हॉबीज काय टाकायचे लक्षात घ्या. एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्सच्या वरती मोस्टली क्वालिफिकेशन पाहिजे. ओके, प्रोजेक्ट्स पाहिजेत. प्रोजेक्ट नंतर स्किल्स. स्किल्स, सर्टिफिकेट, सर्टिफिकेशन सगळ्यात महत्वाचे आता झाले. जरा काय सर्टिफाईड कितपत आहे आपण हे आता महत्वाचं. ओके, एज्युकेशन यांनी खाली टाकलंय कारण त्याचा पॉइंटर जरा कमी आहे असं मला वाटतं. 3.8 आहे त्यामुळे बहुतेक अवॉर्ड्स. ठीक, तुम्ही बघा एकदा. आणि लास्ट सेशन रेझ्युमे गाईड तुम्ही बघू शकता. यातलं जाताना आता आज थोडं एक्सटेम्पर पण एखादा आपण म्हणता याचं घेऊ. एक्सटेम्पर timings are clear to all those who have joined online. ठीक आहे. यातला एक सब्जेक्ट कुठला म्हणजे थोडं अवघड आहे ते. काही सब्जेक्ट्स मी इथे लिहितो. थोडं एक्सटेम्परला काय सब्जेक्ट्स येऊ शकतील. थोडे सब्जेक्ट्स आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ टाइम मॅनेजमेंट सब्जेक्ट येऊ शकतो. टाइम कसा मॅनेज केला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट. इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन सोसायटी. त्याच्यामध्ये इमिजिएट बोलता आलं पाहिजे की सोशल मीडियाचा काय इफेक्ट आहे सोसायटी. ओके, बेनिफिट्स ऑफ लर्निंग सेकंड लँग्वेज मोस्टली कितपत येईल मला माहित नाही. पण इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज येऊ शकतो. जे सब्जेक्ट्स तुम्हाला वाटतात की बरेचसे ट्रेंडिंग सब्जेक्ट्स आहेत ते येऊ शकतात. मोस्टली रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन हा येऊ शकतो. AI च्या रिलेटेड येऊ शकतो. हाऊ टू मेंटेन हेल्दी लाईफस्टाईल असेल. सिग्निफिकन्स ऑफ मेंटल हेल्थ अवेअरनेस येऊ शकतो. द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल लिटरसी येऊ शकतो. बरेच जण आता स्टॉक मार्केट वगैरे बऱ्याच गोष्टी माहिती आहेत सगळ्या. फ्युचर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स विचारू शकतो. एक्सटेम्पर मोस्टली GD एक्सटेम्पर. ओके, तर पास्ट टेन्स आपण शिकूयात. पण आता एक्सटेम्पर घ्यायचं का GD घ्यायचं एखादा. आज GD घेऊयात. बऱ्यापैकी सिम्पल प्रेझेंट क्लिअर आहे ना सगळ्यांचा. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, बाकी सगळे थोडे वरवर जे काही मागच्या वेळी शिकवलं. GD घेतलं तर थोडं जरा लक्षात येईल कोण कसं काय. यातला कुठला GD साठी सब्जेक्ट घेऊ शकतो. GD साठी पण सब्जेक्ट साठी प्रॉज अँड कॉन्स ऑफ रिमोट लर्निंग याचं जरा घेऊयाच आज. ओके, रिमोट लर्निंग, इन्फ्लुएन्स ऑफ म्युझिक ऑन इमोशन्स, इम्पॅक्ट ऑन इंटरनेट, हिस्ट्री अँड इम्पॅक्ट ऑफ इंटरनेट. कुठला सब्जेक्ट घेता येईल. कोण सब्जेक्ट सांगू शकतील GDचा. हॅज एनीबडी फेस्ड GD सब्जेक्ट.
फ्युचर ऑफ रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल म्हणजे What is meant by GD? सॉरी, प्लीज रिपीट. What is meant by GD? GD is a group discussion. Okay, okay. डिस्कशन मध्ये तुम्ही एखादा सब्जेक्ट डिस्कस केला पाहिजे, पण डिबेट नाही होता. डिबेट म्हणजे ऑलमोस्ट नियर टू क्वारल. क्वारल म्हणजे क्वारलचा अर्थ कोण ऐकलंय? क्वारल शब्द भांडण. भांडण. ते किमान होता कामा नाही जीडी मध्ये. ओके, फारच मनाला लावून घ्यायची काही गरज नाही कुठला सब्जेक्ट दिला. ओके, थोडक्यात तर असे काही सब्जेक्ट्स येऊ शकतील. द रोल ऑफ यूथ इन सोशल चेंज, डेंजर्स ऑफ मिस इन्फॉर्मेशन अँड फेक न्यूज. हा येऊ शकतो सब्जेक्ट. फेक न्यूज येत आहेत सध्या. फेक न्यूज आहे की नाही हे कोण चेक करते? कुणाला म्हणजे इन जनरल माहिती? आयन ते माईक दिल्लीचं ते चॅनल आहे फक्त. पीटीआय म्हणून कोण ऐकलं? ओके, पीटीआय चेक करते की न्यूज फेक आहे का ट्रूथ आहे. ओके, म्हणजे कोण त्याला ट्विटरवरती फॉलो करत असेल तर ते त्याच्या वेळी सांगतात. फेक न्यूज बऱ्याचशा येतात, तर ते हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. मी पीटीआयचा का उल्लेख केला? या सब्जेक्टवरती बोलताना किमान त्या दोन गोष्टी माहिती पाहिजे. पीटीआय माहिती पाहिजे. ओके, इम्पॅक्ट ऑफ प्लास्टिक पोल्युशन ऑन मरीन लाईफ येऊ शकतो सब्जेक्ट. पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, इम्पॅक्ट ऑफ इमिग्रेशन, कल्चर, सोसायटी, सिग्निफिकन्स ऑफ स्पेस एक्सप्लोरेशन. हा सब्जेक्ट कशामुळे येऊ शकतो? चांद्रयान. चंद्रावरती जाणार आहे इंडिया कितवा कंट्री? बिफोर दॅट कोण कोण गेले? मॅन मेड एकच मिशन झालं बरोबर, युएस कडून. बाकीचे दोन आहेत ते आपल्यासारखेच आहेत. बाकीचे तीन जे आहेत. द रोल ऑफ एज्युकेशन इन ब्रेकिंग सायकल ऑफ पॉवर्टी हे पण येऊ शकतं की एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. इम्पॅक्ट ऑफ ट्रॅव्हल ऑन पर्सनल ग्रोथ, ट्रॅव्हलिंग नॉलेज वाढू शकतं. तर मला वाटतं आता ऑनलाईन जॉईन झालेत काही, फर्स्ट डे पण आहे काही लोकांचं. तर यातला एक सब्जेक्ट प्रिपेअर कोणी करू शकतं? दोज हॅव जॉईन ऑलरेडी मेनी सेशन्स अर्लियर. ओके, जे जुने आहेत ते. यातला एखादा कुठलाही सब्जेक्ट, आता एवढे सब्जेक्ट दिले त्यातल्या एकावर बोलता येईल किमान 2-3 मिनिटं तरी. ओके, शेवटच्या एक 5-10 मिनिटं करता येईल. शुभम कुठलाही नाही नाही यातला एक्सटेम्पर ऑन दी स्पॉट दिलेलं सब्जेक्ट, कुठलाही एखादा सब्जेक्ट. ती फाईल आहे तुमच्याकडे. ओके, टेलिग्रामवर बघा आता पण, जेणेकरून जे नेक्स्ट डे आहे, ज्यांचा सेकंड डे आहे, त्यांना किमान एक पास्ट टेन्स जरा क्लिअर करता येईल. ठीक आहे, ते आहे सगळ्यांच्या समोर सब्जेक्ट. काही फाईल देऊ टेलिग्रामला? आता देऊ दे फाईल, देऊ कधी आहे ना. एक सब्जेक्ट कोणी बोलायचं जरा थोडं. तिघांनी 3 सब्जेक्ट तरी घ्या. मला वाटतं दिसतात तिघ जुने दिसतात. ओके, थोडं जरा ट्राय तरी करा. एक्सटेम्पर डेली चालूच आहे, चालू तरी करू एक दिवस. ठीक आहे. तर नवीन जे जॉईन झाले, मी म्हणजे जुने जे जॉईन झाले निवांत बसणार नाही, प्रिपरेशन करणार आहे. ओके, ठीक आहे. आणि मोबाईल न बघता किमान. ठीक आहे का? प्रिपरेशन मध्ये तिथं मोबाईल अलाउड नसणार आहे, त्यामुळे तरी पण ते किमान मोबाईल बघून वाचून दाखवू नका मला.
जे जुने जॉईन झालेत त्यांना एक पास्ट टेन्स सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांगतो. पास्ट टेन्स माझे जे मी जो फोटो टाकलाय प्रेझेंट टेन्स. ओके, प्रेझेंट टेन्सचं एखादं वाक्य बाकीचे करा ते जरा प्रिपरेशन, पण जे नवीन आहे प्रेझेंट टेन्स क्लिअर करा. प्रेझेंट टेन्सचं एखादं वाक्य कोणी एक्झाम्पल हे बघून काय सांगते. डूच्या ऐवजी काय घेऊ शकता? प्ले घेऊ शकता. प्ले क्रिकेट. ओके, आय प्ले क्रिकेट म्हणू शकता. आय प्ले क्रिकेट वरून जरा सेंटेन्स बनवा पहिलं. ओके, आय हॅव प्लेड क्रिकेट. ओके, पास्ट टेन्स इकडं पहिला बघून आय डिड. स्क्रीन दिसते ना नक्की? इथं घेतली. ओके, नाही ठीक आहे, पण मी इथं झूम केलंय. आय डिड वर्क. ठीक आहे, आय प्ले क्रिकेट याच्यामध्ये बसवायचं. आय प्लेड क्रिकेट. पूर्ण वाक्य काय होईल? आय प्लेड क्रिकेट. सेकंड काय होईल? आय वॉज प्लेइंग क्रिकेट. आता पास्ट टेन्स, पास्ट मुलं बोलतील जरा. आय प्लेड क्रिकेट. सेकंड कंटिन्युअस आय वॉज प्लेइंग क्रिकेट. आय हॅड प्लेड क्रिकेट. आय हॅड प्लेडचा अर्थ काय? आय हॅड प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो म्हणजे आय प्लेड क्रिकेट. खेळत होतो म्हणजे आय वॉज प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळलो होतो. मराठी बेसिक. आय हॅड प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलो होतो. ठीक आहे. फ्युचर टेन्स परत एकदा पहिलं काय येईल? आय विल प्ले क्रिकेट. कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट आय विल हॅव. ओके, आय विल प्ले क्रिकेटचा अर्थ काय मुलांकडं? आय विल प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळेल. ओके, बरोबर. आय विल बी प्लेइंग क्रिकेट. कंटिन्युअसचा अर्थ काय? की एखादी गोष्ट चालू असते. आय एम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे. आय वॉज प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत होतो. आय विल बी प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत असेन. कंटिन्युअस क्रिया पण फ्युचर मध्ये. ओके, आय विल बी डुईंग दिस वर्क तसं. ओके, आय विल हॅव डन वर्क याला आय प्ले क्रिकेट पण बसवायचं. आय हॅव प्लेड क्रिकेट. आय विल हॅव प्लेड क्रिकेट याचा अर्थ काय आहे? आय विल हॅव प्लेड क्रिकेट. मी माझं क्रिकेट खेळून झालेलं असेल. परफेक्ट आहे. ओके, शालबद्दल सांगायचं. पूर्वीच्या ग्रामरच्या बुकमध्ये म्हणजे मी ज्यावेळी 10th ला होतो तोपर्यंत शालचा यूज फक्त आय आणि वीच्या अगेन्स्ट यूज करत होतो. पण आता सकाळी एक मी गाणं ऐकलं, त्याच्यात गाण्याचे बोल जरा आपण वाचूया इंग्लिश. म्हणजे मी गाडीवर ऐकताना मी बघितलं की ग्रॅमॅटिकल मिस्टेक कुठं आहे.
एवढं मोठं गाणं आहे. ट्रस्ट ही डोंट असं मी ऐकलं सकाळी. ही डोंट आहे काय? यू डोंट आहे. यू डोंट. ठीक. तर असे काही त्या सॉन्ग मध्ये काही म्हणजे जे UK किंवा US बेस्ड सॉंग्स आहेत त्यांच्याकडं तितकं ग्रॅमॅटिकली मानलं जात नाही. आपण जसं मराठी बोलतो तसं. ठीक आहे. तर आपण मात्र मानायचं की आय आणि वी नंतर मोस्टली शाल वापरायला हरकत नाही. ओके. शालचा यूज फक्त आय आणि वी ते पण फ्युचर मध्ये, बाकी सगळ्याला विल लागेल. ओके. ठीक आहे. तर समजा यू असेल तर यूच्या वेळी काय लागेल? यू विल. ही असेल तर शी विल. इट विल. दे विल. फक्त वी नंतर शाल. ठीक आहे. हा आता आता विल वापरलंय त्याच्यामध्ये. ते शालचा सब्जेक्ट त्यांना नंतर शिकव. शाल आणि विल कन्फ्युजन नको म्हणून. आय शाल डू वर्क, आय शाल बी डुईंग वर्क असं आपण यूज करू शकतो. पण शाल आत्ता म्हणजे शालचा हे काढलं बरं झालं. काही म्हणजे माझ्या कंपनीचे काही मेल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शाल ज्यावेळी तुम्ही शालचा पास्ट टेन्स शुड. ओके. तर हे झूम दिसतंय का बघा. शुड यू हॅव एनी क्वेश्चन्स फर्दर प्लीज डू नॉट हेजिटेट टू कॉन्टॅक्ट अस. ओके. तर शालचा पास्ट टेन्स शुड आहे. तर तो इथं यूज केला जातो मेल मध्ये मोस्टली की तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही बेझिझक आम्हाला विचारू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट बोलू शकता की शुड यू हॅव एनी क्वेश्चन्स or require further clarification please do not hesitate to contact us. मोस्टली मेलमध्ये क्वेश्चन मार्क येऊ नये टायपिंग करताना असा प्रोटोकॉल आहे. त्यामुळं सुरुवात त्याने शुडनी केली. पण बोलताना आपण शुड म्हणजे बोलताना आपण कृपया वगैरे मराठीत बोलतो नाही. तर तसं सेम बोलताना इफ एनी बोलताना आपण मोस्टली इफ यूज करतो. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स काइंडली आस्क. ओके. तर ऑफिशियल लँग्वेज शुड आहे. ओके. शुड यू हॅव एनी क्वेश्चन्स तसं. ठीक आहे. आता हे बरं झालं की तुम्ही काही वर्ड आता मी बोलताना ऐकले असते. कॅन यूज केलं. कॅन यू टेल मी द टाइम. कॅनचा पास्ट टेन्स गुड. मे यूज केले. मे सगळ्यांनी यूज केले मला वाटतं. मोस्ट कॉमन वर्ड काय आहे मे यूज करून? मे कमी. ओके. सगळे लोक मे आय कमी म्हणत नाही. काही लोक कलिग असेल, आपला कलिग असेल, सिनियर असेल किंवा बॉस असेल. मोस्टली आता बॉस आत बसला दरवेळी आणि आपण बाहेर बसलो 50 वेळा आपण आत जाणार. तर कधी कधी आपण मे आय कमी किंवा एक्सक्यूज मी सर असं डायरेक्ट म्हणू शकतो. तुम्हाला रिप्लेसमेंट सांगतो. ओके. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये ज्यावेळी इकडे तिकडे वावरल की त्यावेळी तुम्हाला ही माहिती पाहिजे की मे आय कम इन किंवा एक्सक्यूज मी सर. ओके. कुठली गोष्ट नवीन विचारताना अनोळखी असेल ओळखीचं असेल त्यांचं लक्ष नसेल किंवा त्यांना आपल्याकडं आपल्या क्वेश्चनकडे आन्सर जर त्यांना द्यायला लावायचं असेल तर आपण एक्सक्यूज मी म्हणतो. ओके. मेचा पास्ट टेन्स काय? माइट. ओके. मे, माइट, कॅन, कुड. विलचा पास्ट टेन्स आता पण जॉईन होणार.
लहानपणी शाळेत एक क्वेश्चन यायचं, हे कुठलं वाक्य? आय एम लुकिंग टू चेंज द लोकेशन. या वाक्याचं टेन्स ओळखा. Present tense. प्रेझेंट कंटिन्युअस. Yes. पण पूर्वी तुम्ही बघितलंय ग्रामरमध्ये की लुकिंग टू, एम लुकिंग टू याला डायरेक्ट असं एक एक्सरसाइज होतं. आय एम लुकिंग टू चा दुसरा अर्थ आहे विल. ठीक आहे. आय एम लुकिंग टू चेंज द लोकेशन म्हणजे याचा अर्थ काय आहे की आय विल चेंज द लोकेशन. मी लोकेशन चेंज करायचं बघत आहे असं मराठीत आपण म्हणत नाही. मी लोकेशन चेंज करेल. ज्याचं मराठी मिनिंग I'm going to. Hello. हा हा I am going to change the location. असं पण येतं का? आय एम Going to change the location. Going to. आय एम गोइंग He टू. was सॉरी going सॉरी, आय एम to. लुकिंग टू. आय एम गोइंग टू. सॉरी, हा हा. आय एम गोइंग टू चेंज द लोकेशन. या आय एम गोइंगच्या ऐवजी विल. ओके. तर मेन हे एक्सरसाइज तुम्ही बघितलंय पूर्वी लहानपणी 10th ला हे यायचं. आय एम गोइंग टू चेंज द लोकेशन. याचा एम गोइंगच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट विल लिहू शकता किंवा शॅल लिहू शकता. ठीक आहे. तर आय एम सर गोइंग टू मग ते चेंज. tense आहे ते सिंपल फ्युचर टेन्स येणार का मग? कुठला? आय सिम्पल विल फ्युचर येणार. चेंज द लोकेशन. आय एम गोइंग टू चेंज द लोकेशन ला तुम्ही रिप्लेस करू शकता आय विल चेंज द लोकेशन. मग ते टेन्स त्याचा चेंज होईल ना? एक्झॅक्टली. टेन्स त्याचा सिम्पल फ्युचर टेन्स होईल. हा. Yes. ठीक आहे. आय एम गोइंग टू आता मला म्हणायची सवय राहिलेली नाही. आय एम लुकिंग टू पण त्याचा अर्थ ऑलमोस्ट सिमिलर आहे. ओके. आता मी म्हणजे माझ्या कलिगशी बोलताना आय एम लुकिंग टू चेंज द लोकेशन, आर यू लुकिंग टू रिलोकेट असं म्हणतात. बरोबर. याच्यावर क्वेश्चन विचारतात. ओके. आर यू गोइंग टू चेंज द लोकेशन म्हणजे यू विल चेंज द लोकेशन असं डायरेक्ट तिचं मिनिंग होत नाही. ओके. आय एम गोइंग टू किंवा आय एम लुकिंग टू दोन्ही म्हणू शकता तुम्ही मोस्टली. ठीक आहे. तर गोइंग टू बरं झालं त्यांनी आठवण करून दिली. थँक्स. आणि थँक्यू सर. या तर फ्युचर टेन्स क्लिअर आहे. आपण हे शिकत होतो. कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शॅल, शुड. आता काही लोकांनी आय यूज टू गो टू स्कूल इन द मॉर्निंग. शिफ्ट 2 शिफ्ट असायच्या ना स्कूलच्या. बरोबर. माझ्या मित्र होते 7 ते 12, 12 ते 5. बरोबर. आता काय मी टायमिंग बघितलं 9 ते जाऊन 4 ला येणारे पण आहेत. सकाळी लवकर उठून. आय यूज टू गो टू स्कूल इन द मॉर्निंग शिफ्ट. आय यूज टू गो. आय यूज टू जो आहे याच्या ऐवजी काय यूज करू शकता तुम्ही वरती जे काय आहे आय शाळेला गेलंच पाहिजे. त्या कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शॅल, शुड मधलं काय यूज केलं पाहिजे? आय यूज टू. ठीक आहे. तर यूज टू ला रिप्लेस करायचं. अर्थ चेंज नाही झाला पाहिजे. माइट म्हणजे मी जाऊ शकलो. आय कुड. आय कुड येईल ना? वुड येईल. ओके. वुड आणि यूज टू हे दोन शब्द जे आहेत ते
पास्ट मधली तुम्ही नियमित केलेली एखादी गोष्ट किंवा तुमची हॅबिट. आय यूज टू गो टू प्ले टू द ग्राउंड इन द इव्हनिंग. ओके, म्हणजे मी नियमित खेळायला जात असे. याला तुम्ही वुड यूज करू शकता डायरेक्ट. वुड टू नाही, वुड. तर याला काय होईल सेंटेन्स? आय वुड गो टू स्कूल इन द मॉर्निंग शिफ्ट. ठीक आहे. तर कॅनचा यूज कुठं होतो माहिती? कॅन म्हणजे आपली ॲबिलिटी सांगणार. ओके, 4:44 झाले. जरा आज काही प्रिपेअर केले कुठलं सब्जेक्ट? what time it is? Almost quarter to 5. Okay. टाइम घेतल्याचं धन्य झालं मी आज. ठीक आहे. 44. कॅनचा पुढच्या वेळी जरा एक्सेप्टर बघा, ते महत्वाचे आहेत. ओके, कुठलं एक्सटेम्पर जर अवघड जात असेल तर मला तुम्ही विचारू शकता. त्यातला या सब्जेक्ट मध्ये मला काहीच सुचत नाही. ऑनलाईन पण सापडत नाही काही सब्जेक्ट. कम्युनिकेशन होईल का? बरं, ठीक आहे. जर टेन्स थांबूया जरा. ओके, एखादा सब्जेक्ट घेऊया. रिमोटली जे लर्न करतात ते काय सांगा, त्यांना तेच घ्यायला गरजेचं. तो सब्जेक्ट वादाचा होईल, दुसरा घ्या. सोशल मीडिया. परफेक्ट. द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन सोसायटी. ओके, online those who are joined, we are taking subject the impact of social media. Okay, ठीक आहे. 2 ग्रुप्स होतील. ठीक आहे. तर तुम्ही पहिला जरा सुरुवात करा, पण मग त्याच्यामध्ये काही रेक्टिफाय करूया चेंजेस. तर मी हे ग्रुप डिस्कशन फक्त 1-2 साठी नाही, पण सगळे मुलं बोलतील असं बघतो. ओके, तर 1 बाय 1 घेऊया. ऍटलिस्ट त्यांच्या मनात काय आहे हे तरी बघूया. तर प्रत्येकाने सांगायचं थोडं. ऑनलाईन जे जॉईन झालेत त्यांनीही सांगायचं. सब्जेक्ट कळालाय सगळ्यांना? इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन सोसायटी. ठीक आहे, सब्जेक्ट क्लिअर आहे? ऑनलाईन जे जॉईन झालेत ते? हो सर. ओके, ठीक. तर सुरुवात करूयात. फक्त 15 मिनिटात आवरायचं आपल्याला, कन्क्लूड करायचं. वर्धमान स्टार्ट कर. सब्जेक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन सोसायटी. इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन सोसायटी. Social media is the communication of others. Communication of Others okay. people. Okay. Like local and ठीक है. Local and other people's. okay. Others language. It is useful and as well as harmful. Harmful also. त्यातला तू कुठला पार्ट घेणार? प्रॉज अँड कॉन्स. हार्मफुल आहे का युजफुल? पर्सनल एक्सपिरियन्स. युजफुल आहे. ओके, नेक्स्ट. कधीही पीपलचं जे काय अनेक वचन आहे, इट इज पीपल. ओके, कायम लक्षात ठेवा. पीपलचं जे अनेक वचन आहे, पीपल. पर्सनचं अनेक वचन पर्सन्स होईल. पीपलचं पीपल. ओके, नेक्स्ट. ऑनलाईन जे जॉईन झाले त्यातला कुणी एक उज्ज्वला. Pros and cons. Sir. Yeah. Negative impact, sir. Negative impact. Hmm. Okay. Any sentence on this? Any statement? Why it is negative? So many of the times, like socially, it gets some mental stress and anxiety and depression also. So it can lead to a negative impact also. Fine. Absolutely. Mahesh? Positive or negative? Which side?
सब्जेक्ट कळाला सगळ्यांना? Okay. येस प्लीज. Pros and cons. Impact of social media. काही आहे ओपिनियन महेश? एनीबडी एल्स? ठीक आहे, जे ऑफलाईन आहेत त्यांच्यामध्ये सेकंड ओपिनियन. Actually, I think we should start from the college, then we should move on the college. We have very few minutes, so we have to sum it up immediately. That is why I taken. Okay. Pros and cons जे कोणी असतील त्यानंतर मी कन्क्लूड करतो. ठीक आहे. Cons, what personal experience तुम्ही सांगू शकता? It is useful. Okay. Because Because of the apps of like Google now. okay. Useful from privacy. It is social impact of social media. सोशल मीडियामध्ये मोस्टली जे 4 ॲप्स आहेत त्यांचा जास्त कितपत मॅप तर प्रत्येकाला ते नसेल तर ऑक्सिजन झालं, पण दुसरे जे काय सोशल मीडिया जे काही चालू आहे आता फेसबुक, ट्विटर, ओके, मोस्टली इन्स्टा, त्याच्यावरचं काही इफेक्ट होतोय लोकांवरती वाटतं. ओके, जे काही व्हायरल होती एखादी गोष्ट तीच वाईब होती मोस्टली. तर याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत की निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत दोन्ही सांगायला पाहिजे. ओके, तर एखादा पॉझिटिव्ह पॉईंट. They have highest number of Instagram users across the internet. येस, Many of them are taking this topic and many of them are taking it in a negative way. Yeah, They are doing everything for the views purpose. I think most of Indians are using it in a negative way. in a negative way. They will have to make it right. Yeah. अजून कुठला? yes, it is. Sorry, it is also help to build any career. Fine. You can using social media you earn money. Earn money. Yeah. Monetize करू शकता. अजून एखादं? It is useful to people's connecting to each other, easily connecting to each other. Easily to get connected with each other. Okay. They- People's कोणी नाही म्हणायचं. अजून? like Twitter are useful. As useful. I don't think for Indians Instagram is definitely. But what is the age factor? एज ग्रुप काय आहे जो यूज करतो हे महत्वाचं. बरोबर. एज ग्रुप जो आहे तो मला वाटतं 22 ऑलमोस्ट 35-40 पर्यंत यूज करणारी जास्त. आणखी प्रॉज अँड कॉन्स. You can learn quickly using सोशल मीडिया. ॲब्सोल्युटली. अजून finance or business. फिनान्स बिझनेस चांगला पॉईंट आहे. अजून Now the children are in social media. Many That children. was their health. हेल्थ एक्झॅक्टली. कधी लक्षात ठेवायचं, चाइल्ड चिल्ड्रन्स होणार नाही. पीपल पर्सन्स कधीच म्हणा नाही. चिल्ड्रन्स आपण कधी ऐकलेलं असतं मुलांचे ॲपोस्ट्रॉफी एस असेल तर चिल्ड्रन्स. ठीक आहे. अजून ऑनलाईन दोज हॅव जॉईन एनी प्रॉज अँड कॉन्स. Yes, useful for privacy and they collect for lots of data, security. Privacy concerns are rising due to social media. Absolutely. Yeah. There are options to keep our accounts private and public. Still people are finding by hacking. So because of the social media, we are escaping from the real world, and we like face-to-face conversation is lacking. Absolutely. There is no any conversation within family itself. Anybody else? Those who have joined online, please try to put any opinion at least. Positive or negative. Either or. Using social media, you can create a community
क्रिएट अ कम्युनिटी. ऍब्सोल्युटली. अजून कोणी पर्सनल एक्सपिरियन्स बाबा आहे की सोशल मीडियाचा मला फायदा झाला? एक्झॅक्टली. टू फाइंड अ जॉब. अजून घरातली मदत करणार नाही, ऑनलाईनच जायला पाहिजे. अजून एखादा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉईंट असतो. निगेटिव्ह मांडला तर चांगला एक मुद्दा की बाबा चिल्ड्रन हेल्थ गेटिंग डिटोरेटेड, कारण लहानपणी ते मोबाईल बघतात बरेचसे रील्स. अजून It is making less communication with our surroundings. एक्झॅक्टली. पीपल आर गेटिंग लोनली विच इज अफेक्टिंग मेंटल हेल्थ. those can have serious consequences. बरोबर. अजून So-called modern families like to put everything on social media. absolutely. They don't have life as such. They are putting everything on a social media, each and every instance. Yeah. अजून कोणी ऑनलाईन? प्रतीक, शुभांगी, सुमित. Increasing in our knowledge. Increasing knowledge also. Okay. In our knowledge. Yes. In our, please complete the sentence. In our knowledge. It's adding up. Adding up knowledge. Anybody else? Mahesh ji? Divya? Due to social media, many crimes. Many crimes. Yeah, absolutely. Negative point. जे काय आपण काही मूवीज बघितल्यानंतर काही म्हणजे मनी आईस बघितल्यानंतर बँक लुटू वाटते. बरोबर. असा विषय आहे ना. बरोबर. अजून प्रमोशन करायला बेस्ट आहे. ओके. ऑनलाईन. अजून मार्केटिंग. ओके. सोशल मीडियाचा ऍब्सोल्यूट एक चांगला यूज केला असं कोणी आहे इतिहासातलं काय उदाहरण? इतिहास म्हणजे 10 वर्ष झाले पण तरी चांगला यूज केला. एज्युकेशन साठी करू शकतो. मेडिटेशन, एज्युकेशन साठी करू शकतो. बरोबर. अजून कारण आता हे जे लेक्चर आहे ते युट्यूबला जाणार. बरोबर. त्यामुळे आणखी लोक बघू शकतील. हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. बरोबर. अजून सायबर क्राईम्स आर इन्क्रीजिंग, कारण त्यांना जी काही प्रायव्हसी आपली जी रिचिंग होते ते ऑनलाईन काही नंबर्स टाकलेले असतात आपण. प्लीज टेल कंटिन्यू. काही बोलायचं आहे? ठीक. सर कल्चरल इन्फ्लुएन्स पण आहे त्याच्यामध्ये. कल्चरल नॉर्म्स, बिहेवियर्स, इन्फ्लुएन्स म्हणजे सांस्कृतिक जो प्रभाव आहे तो पण आहे. बिझनेस आणि इकॉनॉमी मध्ये पण त्याचा उपयोग होऊ शकतो. पॉझिटिव्ह का पॉझिटिव्हली? बरोबर. पॉझिटिव्हली एक पॉइंट सांगतो. टुरिस्ट स्पॉट मध्ये पण सर आपल्याला हेल्प होईल. कशासाठी? टुरिझम साठी. एक्झॅक्टली. जे रिव्ह्यूज देतात, ब्लॉग्स बनवतात, रिव्ह्यू, फोटोज वगैरे बघून आपण त्याच्यावर अट्रॅक्ट करतो टुरिस्ट. आता असं काही झालं रिसेंटली की सोशल मीडियावर कोणतरी टाकलं आणि सगळे लोक तिकडे जायला लागले? उज्जैन. काय? उज्जैन. नाही त्यांना काय म्हणायचं आहे का? प्लीज सुमित. काय कुठलं लोकेशन म्हणलं? उज्जैन, मध्य प्रदेश. ओके. केदारनाथ. पण आताची रिसेंट एक गोष्ट झाली ती लक्षद्वीपला फोटो सेशन जे झालं. येस. बरोबर. सोशल मीडियावरतीच बघितलं ना आपण. सोशल मीडिया नसता आपण जास्त खुश असतो तो भाग वेगळा, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर यायला लागल्यात ना. बरोबर. आणि सोशल मीडिया थ्रू म्हणजे मला असं वाटतं कन्क्लुजन म्हणायला, इजिप्तमध्ये एका माणसाने सोशल मीडिया फेसबुक वरती काही ग्रुप बनवून
कारण ज्या मिडल ईस्टच्या कंट्रीज आहेत तिथं इजिप्तमध्ये तो बॅनच लावला होता बाहेर जाण्याचा. अशा वेळी तुम्ही काय कराल? प्रॉक्सी वगैरे वापरून फेसबुकवरती लोकांना एकत्र आणलं आणि तिथं काही क्रांती झाली होती. हे एक सोशल मीडियाचं एक ते इतिहासातलं एक उदाहरण आहे की फेसबुकचा हा यूज करून की काही चांगली गोष्ट झाली बाबा ती आहे. दुसरी गोष्ट इव्हन माझ्या म्हणजे बिझनेस एक सांगतो, काही बिझनेसचे पण ग्रुप्स आहेत फेसबुकला. सर आले का? बिझनेसचे पण ग्रुप्स आहेत, त्याच्यामध्ये 17-18 हजार लोक आहेत आणि ते फिल्टर करतात की हा नक्की माणूस त्या फील्ड मधला आहे. तर एखाद्याला एखादी गोष्ट विकायची आहे आणि एखाद्याला एखादी गोष्ट घ्यायची आहे सेकंड हँड पण, की दोन्ही लोक त्या ग्रुपमध्ये असतील तर इझी आहे. बरोबर? ठीक आहे. तर म्हणजे साधी गोष्ट म्हणजे अशी छोटी गोष्ट नाही, इव्हन करोडोच्या पण गोष्टी, एखादी फर्नेस म्हणा किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी पण. ठीक आहे. तर तसे 17-18 हजार लोकांचे ग्रुप्स आहेत, तर असा चांगला यूज करू शकतो आपण. दुसरी समोर जी गोष्ट येते आपल्याला की बाबा हे एखादं ऍप आहे, ऍपची पहिला ऍड कुठे येते? ऍप घ्यायच्या आधी कळतंय कसं आपल्याला ऍप चांगलं? इंस्टाग्रामला. बरोबर? तिथून ते डिजिटाईज झाले, टोटल मार्केटिंग करून आपल्या समोर आले आणि तिथून आपल्याला कळतं की हे म्हणजे मार्केटिंगसाठी एक मोस्ट इन्फ्लुएन्शियल वे आहे तो सोशल मीडिया. ओके. दुसरा, परवा सगळ्यांना मेसेज आला की नाही माहिती नाही, पण पुढच्या 3 दिवसात पाऊस प्रचंड येणार आहे असं एक मेसेज आला होता सगळ्यांना. बरोबर? तर याचं ऑब्झर्वेटरी आता पुण्यातच आहे, हवामान विभागाच्या. पाऊस 3रा दिवस आहे ना, म्हणजे आला नाही ते भाग वेगळा, पण पहिल्या दिवशी आला. पण हा मुंबईला चालू होता. तर ट्विटरवरती ह्या सगळ्यांचे हँडल्स आहेत. ट्विटर हँडलवर इमिजिएट कुठली गोष्ट सांगायची, याच्या आधी 2 वादळ आली होती कोविडच्या नंतर. बरोबर? तर अशी काही वादळांची काही गोष्टी इमिजिएट सांगायच्या असतील बऱ्याचशा लोकांना तर ट्विटरवरती सांगा. कोविडच्या काळात पण बऱ्याच गोष्टी ट्विटरवरती. ओके. तर सोशल मीडियाचा हाऊ वी यूज देम, या तर दॅट मॅटर्स मोस्ट. ओके. आणि दुसरं, स्क्रीन टाइम जास्त वाढवला तर त्याचा हार्मफुल इफेक्टच आहे. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती बघितली तुम्ही, त्याच्यातून ऑन ऑफ होता आलं पाहिजे तुम्हाला. ओके. पण जर तुम्ही कंटिन्युअस स्क्रीन टाइम वाढवला तुमचा तर इट विल अफेक्ट इन द टाइम्स टू कम. ओके. राईट फ्रॉम हेल्थ विकनेस तुम्हाला जाणवायला लागेल, डोळ्यांना पण. ओके. आणि ई बुक्स वगैरे आपल्याला काही मिळू शकतात इव्हन ऑनलाईन. आता टेलिग्रामला एक ग्रुप आहे, 10,000 लोक आहेत, ते सगळे ग्रुप्स, सगळे मराठीची पुस्तक आहे. असे काही ग्रुप्स आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता. अजून काही यूज करू शकता. कन्क्लूड करायचंय कुणाला? प्रॉज अँड कॉन्स. या राईट पर्सन. प्रॉज अँड कॉन्स दोन्ही सांगायचे. कन्क्लुजन काय केलं पाहिजे फायनली. We have discussed social media impact, and we have discussed lots of pros and cons. Pros and cons. So I'm concluding the topic. So the topic is that so there are lots of pros and cons. So pros are that it is helpful to build our career and make communication with the whole India. Okay. And the cons are that it is making the less communication with our family and our surrounding people. Absolutely. बरोबर. Agree all? Okay. ठीक. Thanks a lot. Okay. Sorry. We'll see you in next session. Okay. हे जरा अटेंडन्स घ्या. लिहा. सगळ्यांची नावं माहिती आहेत एकमेकांना, तिथून गोळ आहे, नावच माहिती नाही. त्यामुळे मागच्या वेळी राहिलंय जरा. एक्झॅक्टली तिथं द्यायचंय मला, त्यांना रिपोर्टिंग करायचं. नावं लिहा, नावं लिहा, एका पानावर तरी लिहा. बंद करू. हा बंद कर. काय झालं? अटेंडन्स. हा हा, तू गेल्यानंतर माझा अटेंडन्स कमी झाला, कारण मला मी म्हटलं इथं एवढे लोक होते. हॅलो. हा सर, पोर्टर करू का? इथं आलोय का? करू आता लगेच म्हणजे करतो.
चालेल ना? ओके, ठीक आहे. तुम्ही आहे का? बरोबर, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. ओके ओके, चालेल चालेल. मग मी काय करतो, क्लासमध्ये पोर्टर करतो 2 मिनिट. ओके ओके, हा करतो लगेच. गाडी नंबर पाठवतो. ठीक, बरोबर, ठीक आहे, करतो लगेच, करतो लगेच. ओके ओके, आहे, चालेल. ओके सर, चालेल. विदाउट सोशल मीडिया व्हॉट्सअप पण आज व्हॉट्सअप शिवाय शक्य आहे का? हं? तर सांगायचे प्रॉज आणि कॉन्स आणि तर परत आणि व्हॉट्सअप. सेशन कळते ना सगळ्यांना, जे नवीन जॉईन झाले. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स. नक्की बटन काय पॉवर ऑफ आपोआप होतंय का? केलं का?